नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण कुठेच आलेलो दिवस आपण आपल्या गावीच आलेलो आहोत, सातारला. आणि मला वाटते नेपाळ बाईक राईडच्या नंतर ही पहिली राईड असेल. यानंतर याच्या आधी मी कधीच कॅमेरा काढला नव्हता आणि खरंच थोडंसं नर्वस वाटते, कारण खूप दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर कॅमेरा हातात धरला. खूप बरं वाटतं आहे. बरं सर, सनराइज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपली अशी बाईक आहे. आज मी टाईम घेऊन नाही आलो, कारण की मला या बाईकवरती काही दिवस स्पेंड करायचे होते. कारण की या वर्षाचा म्हणजे आता 31 डिसेंबर येणार आहे, म्हणजे वर्षाचा शेवट आहे. आपल्या जुन्या बाईकने करावं असं माझ्या मनात होतं आणि खरंच खूप मजा येणार आहे. चला मग आता तुम्हाला मोटो व्लॉग सेटअपमध्ये भेटतो. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून गेलं असेल करून घ्या. चला मग डायरेक्ट तुम्हाला आता मोटो व्लॉग सेटअपमध्ये भेटतो. चला आता निघूया. बघत असाल माझ्या उजव्या साईडला आणि तुमच्या पण उजव्या साईडला तुम्हाला सुंदर असा सनराईज होता दिसत असेल. क्या बात आहे. आणि थंडी आहे, खूप थंडी आहे, मस्कर नाही करत, गाड फाडू थंडी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या जॅकेटच्या आतमध्ये एक लायनर आहे, तरी पण थंडी वाजते. म्हणजे विचार करा किती थंडी असेल. बेकार बेकार. आणि मला वाटतं ऑलमोस्ट खूप महिन्यानंतर मी गावी चाललो. तसं मध्ये मध्ये जात होतो, पण कॅमेरा घेऊन मला वाटतं 5 ते 6 महिन्यानंतर चाललं. तसं तर माझं महिन्यातून जाणं असतं, 1-2 फेरीचं असतातच. जाम भारी वाटते, जाम जाम. आणि इथंच एवढी थंडी आहे, तो विचार करा आपल्या सातारमध्ये किती थंडी असेल. हो ये. आणि आता भूक लागली मला, तर काहीतरी खाल्लं पाहिजे. मी युटर्न मारून आलो, कारण की त्या ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं होतं. मी चाललो आहे पोलादपूरच्या रस्त्याने. आपला मुंबई गोवा हायवेने मी चाललो आहे. ॲक्च्युली मला शॉर्ट घ्यायचा होता, मी वरून आलो. मला माहीत होतं की युटर्न मारावं लागेल, म्हणजे जाऊ दे, काय हरकत नाही. आणि तुम्हाला माहिती पण द्यायची होती. असं ना, जरा मी पाहतोय तर तुम्ही काढा पाहिलं पाहिजे. तुमचा पण हक्क आहे पाहण्याचा. तुम्ही पण माझी फॅमिली आहात, यूट्यूब फॅमिली, इंस्टा फॅमिली, फेसबुक फॅमिली, माझ्या मनातली फॅमिली, माझ्या जवळची फॅमिली. तर तुम्हाला दाखवणं हे बोलतं ना, कायद्यात आहे, तसं ते आहे. बघा, मी आता तुम्हाला इथून वरून सांगत होतो, मला लेक्चर देत होतो. आणि आता आपल्याला इथून डाव्या हाताला जायचं. पण त्याच्या आधी ना काहीतरी खाल्लं पाहिजे, मला भूक लागली. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्यात एवढे किडे आहेत ना, खूप किडे आहेत, बेकार किडे. आता ते काही लोकांना माहीत असेल, किंवा काही लोक जे माझे व्हिडिओ बघत असेल त्या लोकांना सुद्धा थोडंसं जाणवलं असेल. तुम्हाला सांगतो, आता ज्या ब्रिज मी उतरलो, जर मी महाबळेश्वर बोलतो, लोणावळा वगैरे पुणे देव रोड करत गेलो असतो ना, तर मला फक्त 245 किलोमीटरची ही राईड पडली असती. माझ्या मस्ती किती आहे, मी आता मुंबई गोवा हायवेने चाललो आहे, म्हणजे पोलादपूर महाबळेश्वर करत. तेही मला वाटतं ह्याच्यात 20 ते 30 किलोमीटर वाढणार, जास्त पण असतील, मी अंदाजे सांगतो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ते एवढे किडे आहेत, जी गोष्ट सरळ असते मी ती वाकड्यात करायला जातो. का? त्याचं कारण पण आहे. कारण की मी त्या रस्त्याने गेलो तर मला सरळ सरळ रस्ते पाहायला मिळतात, पण या रस्त्याने गेलो तर मला जन्नत पाहायला मिळते. हे असे नजारे आणि सुंदर असं महाबळेश्वर पाहायला भेटेल. आणि सध्या आता थंडीचं वातावरण, तर स्ट्रॉबेरी वगैरे खायला मिळतील, पाहायला मिळतील तुम्हाला, मलाही दाखवायला भेटेल. असं काहीतरी आहे. कसं आहे ना, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सरळ सरळ भेटल्या ना, त्याची मजा नाही. जर तुम्ही असं वाकड्यात जाऊन केलं ना, तर काय त्याची मजाच वेगळी असते. थोडंसं रिस्क पण घ्यावी लागते, आणि थोडंसं विचार पण थोडेसे बदलावे लागतात, तेव्हाच काहीतरी वेगळे गोष्टी घडतात. आता तुम्हाला तीन किल्ले दाखवले मी तुम्हाला.
आता एक किल्ला माझ्या समोर दिसतोय, तो आहे कर्नाळा किल्ला. मी खूप वेळा या रस्त्याने जाताना त्याबद्दल मी बोललेलो आहे. तरी पुन्हा एकदा सांगतो, जे नवीन व्ह्युअर असेल त्यांच्यासाठी स्पेशली, की मी जेव्हा लहान होतो, म्हणजे एक 15, 16, 17 वर्षाची गोष्ट आहे, तर मी सायकलने फिरायचो. भले आज माझ्याकडे 2-2, 3-3 बाईक्स आहेत, चांगला मोटो लॉगिंग कॅमेरा आहे, मोबाईल आहे, खूप काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी करतो आहे. पण एकेकाळी माझ्याकडे ते पण नव्हतं. मी फक्त सायकलनी रेंटवर घ्यायचो. नंतर मग मी माझी बाईक घेतली, सुपर बाईक घेतली, ॲडव्हेंचर बाईक घेतली, सगळी बाईक घेतली. पण ती जे आठवणी असतात ना तुमच्या भूतकाळात घडलेल्या, ते खूप खूप लाखात असतात. खरं सांगतो मी तुम्हाला, मी माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी अशा पाहिल्यात, केल्यात, त्या गोष्टी सांगतो तुम्हाला. आणि मी जेव्हा पण या रस्त्याने जातो, मला तेव्हा त्या राईडची मला आठवणच येते. जेव्हा मी सायकलने इथं पहिल्यांदा आलो होतो, व समोर किल्ला दिसतो तुम्हाला कर्नाळा, तो असा दिसत असेल. खरंच खूप भारी वाटतं. आणि शून्यापासून 70% मी पूर्ण म्हणत नाही की 100% माझ्याकडे आलं, मी 70% आलं असं म्हणतो. त्या 70% खूप स्ट्रगल आहे भाई, खूप. म्हणजे सगळे स्ट्रगल करतात, असं नाही की कोण स्ट्रगल करत नाही. पण प्रत्येकाचा स्ट्रगल खूप वेगवेगळा असतो, सगळ्यांचा सेम नसतो. काही लोक पैसे सेविंग करून पण स्ट्रगल करतात, काही लोक पैसे उडवून पण स्ट्रगल करत नाही, आणि काही लोक उडवून स्ट्रगल करतात, काही लोक सेव्ह करून स्ट्रगल करत नाही. ह्यातून काय शिकायचं बघा. हो क्या होते बघा, काय नजारा आहे. हे तुम्हाला कुठे पाहायला भेटेल, नाही भेटणार. फ्रँकली बोलतो, काय दिसतंय ते बघा ना, इथे पूर्ण धुक्याची चादर पसरलेली. आता हे धुकं आहे काय प्रदूषण आहे माहीत नाही, जबरदस्त. आणि थंडी वाढायला सुरुवात झाली आता. हां, तर मी हे म्हणत होतो की मी असं म्हणत नाही की पैसा आहे ते सर्व आहे. पैसा आहे तर तुम्हाला आयुष्यापर्यंत, तुम्हाला जगेपर्यंत किंवा मरेपर्यंत तुमच्यासोबत राहील, तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. पण पैसा नाही आहे तो तुम्हाला मरण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. पण पैसा आहे ते सगळे असं म्हणणार आहे. 80% तरी गोष्टी तुम्हाला पैशातूनच भेटतात. भले 20% मी मान्य करत नाही, तुम्हाला सांगतो की 20% अशा गोष्टी आहेत की त्या पैसे देऊन पण मिळत नाही. तर सांगायचं तात्पर्य काय, तुमच्या मनात इच्छा आहे, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात तर करून घ्या. पुन्हा नाही भेटणार हे सर्व करायला. चला, आपला नाश्ता करून झाला आहे. ठीकठाक नाश्ता होता, एवढं का वाईट नव्हता. नाव ठेवण्यासारखं तर बिलकुलच नव्हतं, पण ठीक होतं. असं हॉटेल होतं, शुद्ध शाकाहारी त्रिमूर्ती. आता जागा झाली. अरे वाप येते तोंडातून माझ्या. कदाचित मला वाटतं गरम मी खाल्ला ना आता, त्याच्यामुळे येत असं. आता ऊन आलं बघा, आता जरा बरं वाटतंय. सनराईजचा आपण मिस केला, तर प्रॉपर सन आलेला. आता तुझ्या माहितीसाठी सांगतो, आता खूप लोकांना ते माहीत असेल बघा, कर्नाळा किल्ला असेल. पण खूप लोकांना माहीत असेल जे लोक गेलेत मायनस टेम्परेचरमध्ये. आता मी केदारनाथच्या वेळेला पण पाहिलं, तुम्ही रायडिंग जॅकेट घालता किंवा विंटर जॅकेट घालता किंवा थर्मल लायनर घालता किंवा कान टोपी लावता किंवा हँड ग्लोव्ज घालता. मी गोष्ट पाहिली आहे की समजा तुम्ही नाही वापरलं हँड ग्लोव्ज, समजा तुम्ही जॅकेट वापरलं, विंटर जॅकेट, थर्मल लायनर, ठीक आहे. पण तुम्ही जर हँड ग्लोव्ज नाही घातले किंवा कॅप नाही घातली, पण काही वेळानंतर आहे ना तुमची बॉडी ना त्या वेदरला मॅच होते. म्हणजे तुमच्या हाताला काय सून वगैरे पडत नाही. सुरुवातीला त्रास होतो एक 20 मिनटं तरी, 15-20 मिनटं तरी, नंतर तुमची बॉडी यूज टू होऊन जाते.
सेम मी नेपाळच्या जेव्हा मुक्तिनाथला गेलो होतो त्यावेळेला पण हेच मी फील केलं. विचार करा ना, -10 टेम्परेचरमध्ये पाऊस पडतो आहे, मी भिजलो आहे, माझं सगळं भिजलं आहे. जशी माझं एक थैलीमध्ये कॅमेरा वगैरे मोबाईल वगैरे ठेवला होता म्हणून ते एवढं भिजलं नाही, व ऑलमोस्ट माझं सगळं भिजलं होतं. तरी पण मी त्याच्यात राईड चालवलेली, माझं शूजसुद्धा भिजलं होतं. मी ब्लॉगमध्ये पाहिलं असं शूज माझे भिजले होते. सगळं भिजलेलं असताना पण मी बाईक राईड केली. याचा अर्थ काय, सगळं मेंटली आहे. सो तुम्ही डोकं एकदम शांत ठेवाल ना, सगळ्या गोष्टी होतात, त्याचं काय नव्हतं. आणि कारणं देणं बंद करा. माझे काही मित्र आहेत जे आता माझ्या ब्लॉगवर असेल, त्यांना त्यांच्यासाठीच आहे. ते फक्त बोलतात मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. प्लीज बोलू नका, तुम्ही करा. करणं खूप महत्त्वाचं आहे. बोलत राहिला तर तसंच राहाल, करत राहिला तर खंबीर व्हाल. कोणाच्या भरोसा राहू नका. निघा. बघा बायकर लोक इथं पण दिसतात. यस मिस यू माय ड्राईव्ह. स्पीड 400 आठवण येते बोरीची, पण काय हरकत नाही. हो हो, एक्सपर्ट. आपलं जुनं प्रेम अजूनही प्रेम आहे, पण ते आपल्याकडं नाही, ते कोणाकडं दुसऱ्याकडं आहे. आता ती त्याची झाली आणि आपल्याकडं दुसरी आली. का होतं मला खरं सांगतो, ट्रायन स्पीड 400ची प्राईज आहे 3.5, म्हणजे 3.5 लाखाच्या आसपास आहे. ओके, तरीसुद्धा एवढी महागातली बाईक घेऊन सुद्धा मला एक्सपोलची आठवण येते. एक्सपोलची प्राईस किती आहे? 195. किंवा ट्रायमचं नाव कडलं अजून एक ट्रायम दिसलं आपल्याला, ती स्क्रॅम्बलर आहे. यस, स्क्रॅम्बलर आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. काही गोष्टीची किंमत जी आहे ना, वेळ निघून गेल्यावरच कळते. ती मला आज कळते की ती असायला पाहिजे होती माझ्याकडे. त्याचं रिझन काय, एकच कारण आहे की ती टुरिंग बाईक आहे आणि मी टुरिंग करतो. सस्पेन्शन खूप भारी आहेत. एक्सपर्स 200चे 200 4V. हे सस्पेन्शन खतरनाक आहेत. मग कुठल्या खड्ड्यातून पळवा काही होत नाही. ते ट्रायन स्पीड 400चे बापरे, पॉवर मस्त आहे, स्पीड मस्त आहे, सर्व छान आहे. सस्पेन्शन हार्ड आहे. जरा खड्ड्यातून गेली की बाबा फील होतं. त्यामुळे मला जेव्हा पण खड्ड्यातून जाते मला एक्सपोलची आठवण येते. आय होप येणाऱ्या काही महिन्यामध्ये मी अपग्रेड करेल बाईक, असं माझ्या डोक्यात प्लॅन चालू आहे. की ट्रायमला काढून एक ॲडव्हेंचर बाईक घ्यायची. आता ती कुठली असेल, पण एवढंच आहे की मागातली बाईक मी घेणार ना. आता मी ट्रायम घेतल्यावर एक गोष्ट कळली मला. बघा आता माझी स्पीड असेल 50 तरी असेल, आय थिंक 50च्या आसपास असेल. जी तुम्ही महागातली बाईक घेणार ती किती जाणार स्पीडली आहे? लयत लय 80 90 80 90 80 90. दोन्ही बाईक सेम स्पीडला चालल्यात. काय फायदा? जेव्हा तुम्ही डोंगरात जरी गेलात तरी ह्या बाईकने जरी मी गेलो, समजा लडाखला जरी गेलो, तुमची बाईक पण त्या स्पीडने चालणार आहे, माझी बाईक पण त्या स्पीडने चालणार. फक्त पॉवरचा फरक पडतो. त्यात माझी बाईक स्ट्रगल करत आणि जी महागातली बाईक असेल ती झापझूप निघून जाईल. हां, पण फील मात्र तुम्हाला 100% देईल, एवढं नक्की. असं नाही की तुम्हाला जी ॲडव्हेंचर बाईक देणार आहे ती ही देणार नाही, जी ही देईल ना ती देणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे असं काहीतरी आहे, बघू येणाऱ्या काही महिन्यामध्ये. चालू आहे प्लॅन माझा. हो आहे हार्ली. इंस्टाग्रामवरती स्टोरीसुद्धा टाकलेली आहे. बरं सर, हो आहे आज एक चालू आहे. आणि माझा इंस्टाग्राम आय डी बरं सर तिथे गणू टिळेकर आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्हाला माझा कंटेंट आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि खूप आवडलं तर फॉलो करायला विसरू नका. आणि असेच काही येणारे जे व्हिडिओच्या येण्याच्या आधी अपडेट जे असतात सर्वात आधी मी इंस्टाग्राम आय डीवरती टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील. आणि सुंदर असं सनराईज झालेलं आहे आणि बऱ्यापैकी माझी बॉडी नीट झाली आहे. आता काय माहिती पुढे परत सावळी आली तर परत थंडी वाजायला सुरुवात होईल, पण काय हरकत नाही, पुढे गेलं पाहिजे. A few moments later. फायनली आपण पोलादपूरच्या इथे पोचलेलो आहोत. इथून सरळ गेलात तर रत्नागिरी चिपळूण गोव्याला जातो आणि
असं लेफ्ट गेलात तर पोलादपूर महाबळेश्वर आपलं गाव तिथे जाईल, तिथे जाऊ शकतो तो. आणि आता काहीतरी खाल्लं पाहिजे, भूक लागली मला आता. भले वेळ जास्त झाली ना, 12 वाजले, 12 पण नसेल, 11:15 झाले, तरी खायची इच्छा आहे मला. थंडी आहे ना, थंडीमुळे जरा बरं वाटतं, भूक पण लागते आणि खाल्लेलं पचतं पण. आणि इथून आपलं जे गाव आहे ते 40 किलोमीटर आहे, 30 ते 40 किलोमीटर. यस, आरामात जाऊ शकतो, काय काही नाही आहे. बघा तसं ते आहे. इथून लेफ्ट मारलं पोलादपूरचं ST स्टँड लागतं. तसं काय खूप लोकांना माहीत असेल, ज्यांना नसेल माहीत त्यांनी माहीत करून घ्या. इथून लेफ्ट मारायचं. हे आहे पोलादपूरचं ST स्टँड. आता इथून लेफ्ट मारायचं. लक्षात ठेवा, हा जो पेट्रोल पंप तुम्हाला दिसतोय, हा पेट्रोल पंपच्या नंतर डायरेक्ट मला वाटतं 15 ते 20 किलोमीटरच्या नंतर एक पेट्रोल पंप येतो. आणि त्याच्या पुढं डायरेक्ट मग महाबळेश्वरमध्ये. ते गोष्ट लक्षात ठेवा, येणार असेल तर काहीतरी खातो मी आता साईडला घेऊन. क्या खाणे का. A few moments later. जस्ट आता पोट भरलं, आता मन भरायला आता गावी जायचं. तर मन भरायला काय खाणार, मटण भाकर. ती आत्ता नाही, जेव्हा माझी आई बनवेल एकदम एक नंबर टेस्ट. पण आता सध्या पोट भरलं, आता मन भरायला आता अजून 4, 4:30, 5 वाजतील किंवा संध्याकाळ पण होईल. तर जाताना घेऊन जायचं आपल्याला, असा सीन आहे. चला निघूया. आता IBW असल्यामुळे खूप सारे बायकर रस्त्यात दिसतात. आत्ताच एक ग्रुप गेला, अजूनही पुढे दिसेल आपल्याला. मला या IBWला जायचं होतं, पण काही कारणाने जाता नाही आलं. बघू आता पुढच्या वर्षी. आता हे तर बरं होतं, आपल्या गावाच्या एकदम जवळच होतं, निपटलं असतं. पण गोव्याला मग जायचं वाहनं नाही भेटणार ना. आता गोव्याला जायचं म्हटलं तर सगळे पार्टी, दारुडे लोक, यांचं जास्त एन्जॉयमेंट येतं. मी तर तसं काय करत नाही, आपल्याला फिरायला आवडतं. त्याच बाणाने IBWच्या बाणाने जर गेलो असतो तर गोवा पण फिरलो असतो. एक कारण भेटलं असतं ना. आता काय कारण राहिलं नाही गोव्याला जायचं, त्याच्यामुळे एन्जॉय बघू पुढच्या वर्षी. आता असं वाटत नाही मला की IBW गोव्यामध्ये असेलच, कारण की गोव्याची गव्हर्नमेंटच्या काय डोक्यात चाललं काय कळत नाही बाई. पहिला IBW गोव्यामध्ये होता, परत कॅन्सल झाला इलेक्शनमुळे. बघा अशा बायकर आपल्याला भेटणार बघायला. आणि IBWचा क्रेज जो आहे तो वाढत चालला दिवसेंदिवस. खूप सारे बायकर लांबून येतात, जास्त कंटेंट क्रिएटर लांबून येतात. छोटे मोठे क्रिएटर पण येतात, असं नाही घेत, पण मोठे कंटेंट क्रिएटर येतात. जसं की JS फिल्म आहे, सगळेजण खूप मोठे क्रिएटर आलेले आहेत आज. पण काय हरकत नाही, अजून काही वर्ष, मला वाटतं 3-4 वर्ष आलं प्लॅन करतो जायचं. असे खूप सारे गोष्टी आहेत ज्या मी खूप आधीपासून प्लॅन करतो, पण योगायोग येत नाही. पण प्रत्येकाची वेळ येते, म्हणजे प्रत्येकाची वारी येते. जसं की केदारनाथ होतं, परत केदारनाथ होतं, त्याच्यानंतर नेपाळ होतं, हम्पी होतं, गुजरातची राईड होती, कोकण राईड होती. अशा खूप काही गोष्टी मी माझ्या बकेट लिस्टमध्ये होत्या. थोडं करत मी त्या पूर्ण केलं.
आणि काय आयुष्य आहे आपल्याकडं पूर्ण करायला. जोपर्यंत आपले हातपाय चालतात, काय कुठला त्रास नाही गुडघ्याचा कमरेचा वगैरे, तोपर्यंत जेवढं जमेल तेवढं करायचं. आणि जेवढं करेल तेवढं कमी आहे. हा माणसाचा गुणधर्म आहे, ज्याला मिळतं ना त्याला अजून पाहिजे असतं. ते कधी त्याची अपेक्षा संपत नाही. पण मला असं वाटतं की जेवढं जमेल तेवढं करायचं, बाकीचं नाही जमलं सोडून द्यायचं. पण काही गोष्टी सोडण्याचा शहाणपणा असतो. धरून ठेवला तर त्रास होतो, सोडला तर त्रास कमी होतो किंवा संपून जातो. काय बोलतो रे मी? हो ये खूप दिवसाने काहीतरी बाहेर निघालं चांगलं, त्यासाठी अशी राईड करणं खूप महत्त्वाचं. किधर है किधर? मला आठवतं मी त्या साईडला जाऊन घेतलं होतं. कळलं आता पुढे गेलं बघा, इथं भेटेल आपलं. अरे कट होतं काय होतं म्हणजे फ्रेश. चला मटण घेताना तुम्हाला भेटतं. A few moments later. पाण्याला आपलं मटण घेऊन झालेलं आहे आणि आता आपण लिंबू घ्यायला चाललो आहे. आता एक दादा मला बोलला इथं राईट साईडला कुठेतरी आहे बोलला. हॅलो, अरे खायला लगेच सुरुवात करायची नसते, आता तुम्ही केलेली आहे. लिंबू पण घेऊन झालेले आहेत, आता जस्ट बॅगेत ठेवले. जसे एवढं भारी आहे ना माझं. एक तर आउटसाईडने मी लवकर जात नाही आणि आउटसाईडने जाताना समोर हवालदार उभा. नशीब त्याने काय बोललं नाही, फोटो काढला नाही. चला माझं एक खेप वाचली. तर मला आता घरी जाऊन पुन्हा सातारला पवई नाक्याला जावं लागलं असं मटण आणायला. नशीब आपलं एवढं चांगलं होतं की आपल्याला फ्रेश मटण भेटलं. आता घरी जाऊन आयला देईल, फ्रेश होतो व तुम्हाला भेटतो. चला. A few moments later. मुझे नए ग्राहक भी मिल जाए. असं सहजासहजी पूर्ण होत नाही. हाय दिली त्याला करून द्यायचं. एकदा हौस पूर्ण झाल्यावर परत कसं नारा लागते. तेच ना. आता काय नुसतं स्टॉपाचा काढतो का? तर अहिल्यानगरच्या असं पाणी पुन्हा पितायचं. एकदा राडा झालाय. 13 वॉर्डावर ठाकरे बंधूंची विशेष नजर. कसलं वापरलंय मुंबईत 40 कसलं हा बाबतो मिक्सर.
नमस्कार मित्रांनो, तुम्ही या आधीचा व्लॉग पाहिला असेल. खरंच तुम्हाला नक्कीच आवडला असेल. काहीतरी वेगळा करायचा मी प्रयत्न केला. जेव्हा पण मी काही वेगळा करायचा प्रयत्न केला, तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट केला मला. आणि सध्या मी ज्या ठिकाणी आहे तिथून सुंदर असा नजारा दिसतो. मी तुम्हाला नेहमी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवला असेल, बरं असाल. समोर आहेच अजिंक्यतारा किल्ला आणि इथून आला बघत असा हा कल्याणगड तुम्हाला क्लिअर दिसतं का ना काय माहीत. इथून असं आलं हे संपूर्ण सातारा सिटी आणि आपलं गाव इथे आहे. आणि इथून असं आल्यावर हे बघत असाल हा कासला जाणारा रस्ता आहे आणि ही पूर्ण सातारा सिटी. आणि समोर तुम्हाला एवढं क्लिअर दिसत नसेल मग आय थिंक हे दिसतं तुम्हाला, हा आहे सज्जनगड. आणि ह्या त्या साईडला गेल्यावरती आहे आपलं कास पठार. नक्कीच तुम्हाला हा मटण भाकरी बाईक राईडचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला असं, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाजत नाही, लक्षात असू द्या. आणि खरंच खूप मजा आली. काहीतरी वेगळा करायचा मी प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करा. चला पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ मिळतो. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठंतरी.